पुण्यामध्ये डेव्हलपमेंटचं, रिडेव्हलपमेंटचं, फुटपाथ नूतनीकरणाचं, रस्ते नवीन करण्याचं काम आता वेगाने सुरू असलेलं दिसते आपल्याला. पण त्याच्यासोबतच एक प्रॉब्लेम देखील पुणेकरांना सध्या फेस करावा लागतो. जास्त करून खराडी भाग जो आहे त्या भागामध्ये हा प्रॉब्लेम प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. ते म्हणजे रोडवरती जेव्हा आपण टू व्हीलरवरती जेव्हा जास्त करून असतो तेव्हा एक प्रॉब्लेम आपल्याला सातत्याने येतो. ते म्हणजे आपली स्पीड कधी कधी जास्त असते, प्रत्येकजण आपापल्या घाईमध्ये असतं आणि अचानकपणे जेव्हा रस्त्यावरती वाळू किंवा बारकी बारकी खडी येतात तेव्हा प्रॉब्लेम असे होतात. एकतर बाजूच्या फोर व्हीलरमुळे किंवा आपल्याच टू व्हीलरमुळे ते खडे जे असतात कधी कधी टायरला लागून दुसऱ्या ठिकाणी उडतात आणि बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की त्याच्यामुळे जो संबंधित दगड जो असतो, छोटा खालचा दगड जो असतो, तो टायर खाली येऊन एकीकडे दुसरीकडे उडतो. बऱ्याच वेळा डोळ्याला लागतो, डोक्याला लागतो, कानाला लागतो. अशा देखील घटना बऱ्याच वेळेस होतात. पण ह्याच्या पलीकडे देखील आता जर आपण इथं बघत असू तर हे अशा प्रकारचे जे वाळू आहे बघा, ही अशा प्रकारची जी दगडी आहेत, ही जी दगडी आहे ती पूर्ण रस्त्यावर कधी कधी पसरलेली असते. मग त्याच्यामुळे होतं काय, नॉर्मली ब्रेक जरी दाबायला गेलो ना तर टू व्हीलर्स जे आहेत ते डायरेक्ट स्किड होतात, डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढतं. आणि ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आता काय करायचं तर स्थानिक प्रशासनाचं जे पेट्रोलिंग असतं किंवा साफसफाई जी आपण म्हणतो, रोडचं साफसफाई जी असते, रोड साईडची जी साफसफाई असते ती वेळच्या वेळी होणं. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःच्या स्पीडवरती नियंत्रण असणं. म्हणजे आता ही वाळू तर आपण प्रत्येक वेळेस रस्त्यावर जाऊन एक एक दगड तर उचलू शकत नाही, रोड कायम वाहता असतो. त्याच्यामुळे स्वतःच्या स्पीडवरती नियंत्रण असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता काम चालू असल्यावरती ह्या सर्व गोष्टी रस्त्यावरती दिसून येणारच. काम झाल्यानंतर अपेक्षित आहे की ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील. त्या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. मात्र अजून एक गोष्ट फॉलो करा, ती म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन्स. गाडी चालवताना हेल्मेटचा देखील वापर करा आणि वाळूच्या ठिकाणी गाडी हळू चालवा आणि स्पीडवरती नियंत्रण ठेवा. वाहतूक विभागाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचं काटेकोरपणे पालन करा. न्यूज.साठी मी अंशुक आशिष.